उरण रेल्वे भविष्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि बोरिवलीपर्यंत जोडली जाईल। मुंबईसह उरणच्या रेल्वेची कनेक्टिव्हिटी आगामी काळात अधिक वेगाने वाढेल, यासाठी आमदार महेश बालदी यांनी प्रयत्न करत आहेत। उरणच्या सर्वांगीण विकासासाठी ते कटिबद्ध आहेत, त्यामुळे त्यांना जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी झालेल्या सभेत व्यक्त केला। उरण विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रविवारी उरणमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची सभा झाली। अपने एरिया में सेंट्रल रेलवे का एरिया पड़ता अपना, सेंट्रल के एरिया में जो अभी प्रोजेक्ट चल रहे हैं, पूरे मुंबई एरिया को ले लो जिसमें सेंट्रल और वेस्टर्न दोनों आते हैं, 16,240 करोड़ रुपए का रेलवे का काम आज चल रहा है। मैं कोई भविष्य की बात नहीं बता रहा हूं आपको, आज की बात बता रहा हूं। 16,240 करोड़ रुपए के, अगर मैं सारे प्रोजेक्ट का नाम बोलूं, CSMT कुर्ला 5th and 6th लाइन 891 करोड़, मुंबई सेंट्रल बोरीवली 6th लाइन 919 करोड़, हार्बर लाइन को एक्सटेंड करना गोरेगांव बोरीवली वेस्टर्न में ये 826 करोड़, बोरीवली विरार 5th and 6th लाइन 2184 करोड़, विरार डाहणू 3rd and 4th लाइन, ये सारा अब तक का वेस्टर्न का 3587। फिर अपने सेंट्रल एरिया में पनवेल करजत सबर्बन कॉरिडोर 2782 करोड़, पनवेल करजत सबर्बन कॉरिडोर 2782, एरोली कलवा सबर्बन कॉरिडोर 476 करोड़, कल्याण आसनगांव 4th लाइन 1759 करोड़, कल्याण बदलापुर 3rd and 4th लाइन 1510 करोड़, कल्याण कसारा 3rd लाइन 792 करोड़, वसई कॉर्ड जिससे कि वेस्टर्न रेलवे और सेंट्रल रेलवे जुड़ते हैं, उसमें कॉर्ड लाइन 176 करोड़, नीलजे कोपर डबल कॉर्ड लाइन 338 करोड़, टोटल 16,240 करोड़ रुपए के काम मुंबई एरिया में चल रहे रेलवे के। इतना काम एक साथ 50-50, 60-60 साल में नहीं हुआ, उतना इन 10 वर्षों में हो रहा है। या सभेत आमदार महेश बालदी यांनी विरोधकांना धारेवर धरून त्यांचा खरपूस समाचार घेत उरणच्या विकासाबद्दल महेश बालदींनी काय केले यावर बोलण्यापेक्षा पहिले त्यांच्या स्वतःच्या कंपनीतील कामगारांचा वेळेवर पगार होतो का ते पाहावे अशी टीका केली। त्यामुळे जो शब्द दिला आहे तो पूर्ण करण्याची धमक माझ्यामध्ये असून जो शब्द देतो तो पूर्ण करणार अशी ग्वाही दिली। नको त्या गोष्टीत काड्या करायचा, आपल्याला अर्धा विषय माहीत नाही आणि म्हणे महेश बालदींचे फोटो चांगलेत। अरे महेश बालदीच रुबाबदार आहे, त्या रुबाब आणायला तेज लागतं, ते तुझ्यात तेज कधीच येणार नाही, कारण हे वडिलांच्या पैशाने नाही करलं महेश बालदी, स्वतःच्या कर्तृत्वाने करतोय। आणि हे कसं आहे, हे कार्ट कसं आहे तुम्हाला सांगू का, जत्रेत जातो ना आपण तेव्हा आपापल्या ऐपतीप्रमाणे मुलाला विमान देतो, आगगाडी देतो का जहाज देतो। यांचे वडील पैसेवाले आहेत, त्यांनी सांगितलं बाबा मला विधानसभा लढायची आहे, वडील म्हणाले लढ, आणि काल म्हणे जॉब देऊ हे देऊ। अरे स्वतःच्या कंपनीचे दर महिन्याला पगार होतात का ते आधी बघ, लोकांना जॉब देण्याची गोष्ट वेगळी। अजून अनेक गोष्टी बोलण्याच्या आहेत। मोदी आले तर मोदींचं स्वागत, गडकरी आले तर गडकरींचं स्वागत कशाला करता? त्यांचे विचार पटत नाही, त्यांच्या पक्षांना विरोध करता, मग कशाला स्वागत करता? का लाल गोटेपणा करता? आमच्यासारखा स्वाभिमानी राहा, आमचा नेता एक, आम्ही त्यांचं स्वागत करतो, आम्ही कधीच इतरांच्या ह्याच्यात जात नाही, हे आपली स्पष्ट आणि क्लिअर भूमिका असते। मित्रांनो, येत्या काळामध्ये आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत पुढच्या, आणि म्हणे आम्ही केलेल्या गोष्टी चांगल्या का नाही दिसत हो? करंजा बंदराबद्दल कसं झालंय बंदर, मग तू बनव। हे काय झालं तर रस्ता, आता या 8 पदरी रस्त्यातलं एक पॅकेज त्यांच्याकडे होतं, परवा त्यांनी ते रस्ते दाखवले, उरणातले रस्ते, पाणी कसं साठलं, मग महेश बालदींनी फोटोशूट। अरे मी या गावात राहतो, या गावातला प्रत्येक खड्डा हा महेश बालदीचा खड्डा आहे, आणि हे गाव तळहाताच्या फोडासारखं आम्ही जपतो, म्हणून ही जनता आमच्या मागे आहे भाऊ। तुम्ही 3 महिन्याकरता येणार, जत्रा घेऊन डोंबाऱ्याचा खेळ करणार, परवा रात्रीनंतर तू कधी उरणात दिसणार नाहीस, हा माझा शब्द आहे उरणकरांना। एकदा येऊन देव। यंदा त्यांना सर्वच सुचलं, गोविंदा सुचल्या, दहीहंड्या सुचल्या, सर्वच केल्या, आणि हे पण होते सोबत, हे जे तळ्याकठारी राहतात ना ते मग भोईर, ते पण महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, याला वाटलं त्याला खाईन, त्याला वाटलं यांना खाईन।
आपला जयंत पाटलांचा शब्द कसा पक्का होता. जयंत पाटील बोलले मी याला उभा करणार म्हणजे करणार. जी सुपारी होती ती जयंत पाटलांनी फोडली आणि आपलं काम तबाह केलं का नाही. थोडंफार उगाच घासाघाशी राहायचं होतं, त्याचं हे काय हरवत नव्हते. आपल्याला काळजी करायचं कारण नाही. या प्रचार सभेला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, मेघनाथ तांडेल, शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र पाटील, संजय गायकवाड आदींनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. या सभेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोईर, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शहा, महालन अध्यक्ष महेश कडू, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, कामगार नेते सुरेश पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उरण मतदारसंघातील कार्यकर्ता महिलांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.